ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता प्रियाचा खोटारडेपणा रविराजांच्या समोर येताच रविराज हादरणार आहेत. एकाच दगडात दोन पक्षी मारत अर्जुनने खूप मोठा खुलासा करत साक्षी, प्रिया सोबतच आता महिपती या तिघांचाही एकाच दगडात पक्षी मारून त्याने आता खुलासा करत पर्दाफाश केलेला असतो. आणि या सगळ्यामध्ये प्रियाने मधुभाऊंच्या उजव्या हातात बंदूक ठेवली हे सुद्धा सिद्ध होतं. काही फोटो आणि फिंगरप्रिंट्स यांच्यावरून प्रियाने मधुभाऊंना बेशुद्ध करून त्यांच्याच हातामध्ये बंदूक ठेवून हे सगळं केलेलं आहे हे सुद्धा कोर्टासमोर सिद्ध होतं आणि रविराज हादरतात. या सगळ्यामध्ये आता चैतन्यला पण एक रियालिटी चेक मिळतो, कारण समीरने दिलेलं स्टेटमेंट हे निर्णायक ठरतं. साक्षी आपला वापर फक्त या केससाठी करत होती, हा भयानक सत्य आता चैतन्याच्या समोर आल्यावरती चैतन्य हादरतो आणि प्रियाचा खोटारडेपणा रविराजांच्या समोर. समीरला आपल्याबरोबर जाळ्यामध्ये अडकवलेलं असतं आणि समीर आपला बिझनेस ह्या एखाद्या साध्या मैत्रिणीसाठी का बरं पणाला लावण्याचा, म्हणून तो म्हणतो तुम्ही जे सांगाल ते करायला मी तयार आहे. यावरती अर्जुन म्हणतो तुम्हाला इतकंच करायचं आहे की आत्तापासून कोर्टाच्या येईपर्यंत साक्षीला कॉल करायचा नाही आणि मी जे सांगेन तेच घडवून आणायचं आहे. म्हणजे ज्याप्रमाणे कोर्टामध्ये मी तुम्हाला सांगेन, म्हणजे मी सांगेनपेक्षा जे खरं आहे ते सांगायचं आहे. साक्षी किती वाजता आली, किती वाजता गेली, कारण ती डिनाय करेल. यावरती आता मात्र समीर म्हणतो हो. अर्जुन म्हणतो दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला नंतर तिने भेटून सांगितलेलं आहे की मी हॉटेलमध्येच होते हे तुम्ही सांगायचं. ही तिसरं खोटं ती बोललेली आहे ते सुद्धा तुम्ही कोर्टात सांगायचं की साक्षीने मला खोटं बोलायला सांगितलेलं, म्हणजे तिचं इंटेन्शन कोर्टाला लक्षात येईल. समीर सगळ्याला तयार होतो आणि म्हणतो नंतर तरी माझी यातून सुटका होईल ना, म्हणजे या सगळ्यामध्ये मला तुम्ही अडकवणार नाही ना. यावरती अर्जुन म्हणतो नाही, तू जर मला कोऑपरेट केलंस तर मी तुला कोऑपरेट करणार आणि कोणत्याही प्रकारे तुला त्रास देणार नाही. मग आता समीर कोर्टामध्ये येतो, पण कोर्टामध्ये तो आता मागेच थांबतो, म्हणजे कोणाच्याही समोर येत नाही, कारण कोर्टामध्ये समीरची साक्ष आयत्या वेळेला काढण्यात येणार असते. आता इकडे चैतन्याला अर्जुन समीरची गाठभेट घालून देतो. त्यावेळेला समीर सांगतो की मला साक्षीने सांगितलं होतं की तुम्ही सगळ्यांसमोर खोटं सांगायचं की मी पूर्ण वेळ हॉटेलमध्ये होते. आता याच्यावरूनच साक्षीचं इंटेन्शन लक्षात आल्यावरती चैतन्य चिडतो आणि साक्षीवरती त्याचा विश्वासच उडून जातो. त्याच वेळेला अजूनही साक्षीला या सगळ्यामध्ये काहीच माहीत नसतं. त्यावरती आता महिपती सांगत असतो यावेळेला सुद्धा केस आपल्या तन्वीवरतीच, म्हणजे खोटारड्या प्रियावरती शेकू दे, म्हणजे तुला काही प्रॉब्लेम नाही आहे. आता अर्जुनने बरोबर समीरला आणून कोर्टाच्या बाहेर कारमध्येच ठेवलेलं असतं. कोर्टाची प्रोसेस सुरू होते. साक्षी ते फुटेज पाहिल्यावरती सुद्धा मी त्या वेळेमध्ये बाहेर पडले होते, पण मी त्यावेळेत आश्रमात गेले नव्हते. यावरती अर्जुन म्हणतो असं का, मग तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे, तुम्ही त्या दिवशी खोटं का बोललात, तुम्ही खोटं का बोललात बरं, की तुम्हाला तिथेच होतात म्हणून. यावरती साक्षी सांगते मला ते महत्त्वाचं वाटलं नाही, तुम्ही आत्ता CCTV फुटेज दाखवताय तेव्हा मी म्हटलं की हो मला इमर्जन्सी आली होती, मी गेले होते बाहेर. आता मात्र इकडे मधुभाऊ हसायला लागतात, कारण केसच कोर्टात पलटलेली असते, पण एवढ्या तेवढ्याने भागणार नसतं. अर्जुन कोर्टात समीरला बोलवतो. समीर सांगतो हो, ही माझ्या हॉटेलमध्ये आली होती, आमची पार्टी चालू होती, पण अचानक हिला एक कॉल आला आणि तो कॉल आल्यावरती ती निघून गेली आणि त्यानंतर ती पार्टीमध्ये उशिरा आली. उशिरा आल्यावरती तिने मला गोष्ट सांगितली, ती घाबरलेली होती. तिने मला सांगितलं की काहीही झालं, तुला कुणीही विचारलं तर मी इथून गेले होते असं सांगायचं नाही, मी पूर्णपणे पार्टीतच होते एवढंच सांगायचं. आणि आता जर CCTV फुटेज मागवलं तर मात्र CCTV फुटेज पहिलं एंट्रीचं आणि शेवटच्या एक्झिटचं हे द्यायचं, असं म्हणत समीर कोर्टासमोर खूप मोठा खुलासा करतो. आता मात्र साक्षी डोक्याला हात लावते. समीरनेच आता हा खुलासा केल्यावरती काय उत्तर द्यावं. महिपती म्हणतो काय गं, या एड्या गबाळाला तू मॅनेज नव्हतंस काय केलंस. साक्षी म्हणते काय सांगू, मला नाही माहिती, मी ह्याला बरोबर मॅनेज केलं होतं. त्यावरती अर्जुन सांगतो आता मला कोर्टासमोर मधुभाऊंची साक्ष काढायची आहे आणि मधुभाऊ तुम्ही एक काम करा बरं, तुम्ही ना आत्ताच्या आत्ता तुमच्या उजव्या हाताने तिकडे बाजूला पडलेलं ते वजन उचला. मधुभाऊ म्हणतात मला माफ करा, पण ना मी एवढं मोठं वजन उचलू शकत नाही, याला 2 हातांनी हे उचलायला लागेल, पण माझं ना उजव्या हाताने मी काहीच करू शकत नाही, मी जेमतेम 2 घास जेवू शकतो तरी माझ्या हातामध्ये तेवढी ताकद नाही, हात थरथरतो. यावरती आता अर्जुन म्हणतो ठीक आहे,
एवढंच मला विचारायचं होतं. मग तो प्रियाला बोलवतो. प्रियाला सांगतो की तुम्ही दिलेलं स्टेटमेंट कोर्टासमोर मी सादर करतोय. प्रिया थोडीशी गडबडते. अर्जुन म्हणतो तुम्ही दिलेल्या स्टेटमेंटनुसार मधुभाऊंनी उजव्या हाताने गोळी चालवली ना? प्रिया म्हणते उजव्या हाताने. आता प्रियाने ऐकलेलं असतं की मधुभाऊंचा हात थोडासा निकामी आहे. अर्जुन म्हणतो बोला ना, उजव्या हाताने गोळी चालवली ना? यावरती प्रिया सांगते माझ्या एवढं लक्षात नाही, कदाचित डाव्या हाताने चालवली असेल. अर्जुन म्हणतो नीट आठवा, उजवा की डावा? त्यावरती प्रिया सांगते मधुभाऊंची माझ्याकडे पाठ होती आणि मी घाबरले होते. माझ्या लक्षात नाही, त्याने डाव्या हाताने कदाचित गोळी चालवली असेल. अर्जुन म्हणतो कन्फर्म? प्रिया सांगते हो कन्फर्म. आता अर्जुन सांगतो मग बाकीचे हे फोटो पहा आणि त्या घटनास्थळचे त्या रात्रीचे फोटो जज साहेबांसमोर सादर केलेले असतात. जज साहेबांसमोर फोटो सादर केल्यावरती एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची लक्षात येते, ते म्हणजे ज्यावेळेला मधुभाऊ बेशुद्ध पडलेले असतात तर त्यांच्या उजव्या हातात बंदूक असते. आता कोर्टासमोर खूप मोठा खुलासा होत असतो. त्यावेळेला कुसुम आणि सायलीच्या चेहऱ्यावरती एक गोड स्माईल येतं. प्रिया गडबडते. अर्जुन म्हणतो मग तुम्ही म्हणताय की डाव्या हातात बंदूक होती, तर उजव्या हातामध्ये कसे काय बंदूक ठेवून ते बेशुद्ध पडले? याचा अर्थ त्यावेळेला तिथे कोणीतरी होतं ज्याने खून केला आणि मधुभाऊंवरती आळ आणून त्यांच्या उजव्या हातात बंदूक ठेवली. त्या व्यक्तीला माहितीच नव्हतं की मधुभाऊंनी डावरे आहेत म्हणून, किंवा त्या गडबडीत त्या व्यक्तीच्या लक्षात नाही आलं. तुम्ही हे केलंत का? प्रिया म्हणते नाही नाही, मी नाही हे सगळं काही केलेलं आहे. अर्जुन म्हणतो तुम्ही केलं नाहीत. मधुभाऊ उजव्या हाताने घास ठेवण्याशिवाय दुसरं काही करत नाहीत. मग मग आता मला सांगा, विलास मेलेला होता, मग तुमच्या तिघांच्या व्यतिरिक्त चौथी व्यक्ती कोण होती? आता इकडे दोघांची चांगलीच गाळण उडते, कारण प्रियाला मोठ्या ट्रॅपमध्ये अडकवलेलं असतं. प्रियाला सुटण्याचा दुसरा कुठचा मार्गच सापडत नसतो. काय बोलावं काय बोलू नये सगळेच जण हादरतात. आता मात्र चैतन्याच्या चेहऱ्यावरती एक गोड स्माईल येतं, कारण प्रियाची चोरी पकडलेली असते. पण त्याच वेळेला चैतन्याच्या बॅक ऑफ माइंडमध्ये साक्षी खोटारडी आहे हे सुद्धा येतं. रविराज विचार करतात ही खोटं का बोलली माझ्याशी, मग की जिथे कोणी नव्हतं म्हणून इतके सगळे पुरावे विरोधात आहेत, म्हणजे माझ्याशी तन्वी खोटं बोलली? हे खोटं बोलायची तिला काय गरज पडली? रविराज खूप चिडतात. प्रियाचं खोटं बोलणं त्यांना सहन होत नाही, कारण आत्तापर्यंत त्यांनी कमवलेली सगळी प्रतिष्ठा ही आता खरेपणावरती असते आणि आपलीच मुलगी खोटं बोलते. ते रागारागात प्रियाकडे पाहतात. प्रिया शर्मेने मान खाली घालते आणि म्हणते मला नाही माहिती. अर्जुन म्हणतो तुम्ही कोर्टाचा अपमान करताय, खरं काय ते सांगा. आता मात्र रविराज सुद्धा उठतात आणि म्हणतात खरं खरं काय आहे ते सांग. प्रिया विचार करते खरं सांगू तर हे लोक मी तन्वी नसल्याचा खुलासा करतील, खोटं बोलू तर इथे कोर्टात मी खोटी पडले. अर्जुन म्हणतो तुमचा डाव संपलेला आहे. प्रियाला काय बोलावं कळत नाही. या सगळ्यानंतर आता मात्र प्रिया खोटारडी आहे हे रविराजांना समजतं. प्रिया काय बोलते याच्याकडे सगळे पाहायला लागतात. या सगळ्यामध्ये प्रिया अचूक अडकलेली असते. जज साहेब म्हणतात तन्वी किल्लेदार तुमची साक्ष निर्णायक ठरते, तुम्ही खोटं बोललात का? लवकरात लवकर साक्ष द्या. रविराज म्हणतात बोल तन्वी. प्रियावरती खूप प्रेशर असतं, सगळ्यांचं लक्ष प्रियाकडे असतं. आता मात्र अर्जुनने एका दगडात दोन पक्षी तर मारलेत, पण प्रिया काय बोलते याच्यावरती केस पलटणार असते. आता प्रियाचा खोटारडेपणा समोर आल्यावरती सुद्धा प्रिया नक्की काय बोलणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार.